स्वतःला अंकगणिताचा बादशाह समजणाऱ्या आणि त्यानुसार एका विशिष्ट अंकाला शुभांक मानणाऱ्या नाशिकच्या खरात बाबाचा त्याच आकड्यानं बाजार उठवला। एका विशिष्ट अंकाला स्वतःसाठी शुभ मानून त्यानुसार आपल्या गाड्यांचे नंबर ठेवणाऱ्या खरातला आपल्या आयुष्यात एक तारीख अशीही उजाडेल जिच्या अंकाची बेरीज त्याचा शुभ आकडा येईल आणि त्या दिवशी आपल्या हातात बेड्या पडतील हे त्यालाही ठाऊक नव्हतं। कोणता आकडा होता खरातचा शुभांक? खरातला अटक झालेल्या तारखेची काय येते बेरीज? कोणत्या आकड्यानं उठवला खरातचा बाजार? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। खरातला कोणता आकडा नडला ज्यानं त्याचा बाजार उठला? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पैसा आणि समृद्धी आकर्षित करण्याशी संबंधित असलेला अंक म्हणजे 9 असं मी म्हणत नाही, अंकशास्त्र सांगतं। याच अंकशास्त्रात स्वतःला तरबेज असल्याचं सांगून अनेकांना गंडा घालणारा भोंदू अशोक खरात देखील स्वतःसाठी 9 हा शुभांक मानायचा। आता तुम्ही म्हणाल, हे तुम्हाला कसं कळालं? सांगतो। खरातच्या दारात उभ्या असलेल्या किंवा त्यानं भक्तांना धमकावून लुबाडून त्यांच्याकडून लाटलेल्या 4 चाकी गाड्यांचे नंबर जरा बारकाईनं पहा। त्याच्या दोन्ही गाड्यांसाठी त्यानं RTO मधून एकाच प्रकारचे चॉईस नंबर्स घेतल्याचं तपासात पुढे आलंय। त्याच्या तृप्ताबाला या बंगल्यात उभ्या असलेल्या एका काळ्या रंगाच्या गाडीचा नंबर आहे 26BH 6453E। या नंबरमधील आकड्यांची बेरीज करा आणि किती येते ते पहा। 6 + 4 + 5 + 3 = 18। आता या बेरजेचं एक अंकी रूपांतर केल्यास कोणता अंक येतो? 1 + 8 = 9। आता त्यानं एका व्यावसायिकाकडून बळजबरीनं जी मर्सिडीज बेन्झ ही कार गिफ्ट म्हणून घेतली होती त्या कारचा नंबर पहा। या कारचा नंबर आहे MH15GL 8181। आता या नंबरमधील आकड्यांची बेरीज करा आणि ती किती येते ते पहा। 8 + 1 + 8 + 1 = 18। आता या बेरजेचंही एक अंकी रूपांतर केल्यास कोणता अंक येतो? 1 + 8 = 9। आता बोला, यावरून हे दिसून येतं की त्यानं स्वतः घेतलेल्या गाड्या असो की भक्तांना धमकावून लुबाडून त्यांच्याकडून लाटलेल्या गाड्या असो, काहीही करून त्या गाड्यांच्या नंबरची बेरीज 9च यायला हवी असा प्रयत्न तो करत होता। आता जाता जाता या 9 अंकाचा खेळ त्याच्यावरच कसा उलटला हेही सांगतो। खरातचा शुभ आकडा 9 हा त्याच्यासाठी जेव्हा अशुभ ठरला तेव्हा त्याला पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन बेड्या ठोकल्या। मागील महिन्यात खरातला अटक झाली आणि त्याच्या अटकेची तारीख होती 18 मार्च। आता या तारखेतल्या दोन्ही आकड्यांची बेरीज केली तर तुम्हीच पहा कुठला आकडा येतो। खरातचा शुभ आकडाच खरातला नडला आणि त्यानंच त्याचा बाजार उठवला। आणि हो, आता अत्यंत महत्त्वाचं, हा आकडा शुभ तो आकडा अशुभ असं काहीही नसतं। आकडा बिकडा कधीच कुणावर उलटत नसतो, उलटतात ते आपली कर्म। जशी कर्म तशी फळं, पण हे इथं कुणालाच न कळत। काय तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त।